एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात मुंबईसह राज्यभरात नेहमीच्या वीज देयकाबरोबर अतिरिक्त सुरक्षा ठेव या नावाने आणखी एक देयक म्हणजे बिल वीज ग्राहकांच्या हाती पडले। ही सुरक्षा ठेव म्हणजे काय, ती कशी आणि का आकारली जाते याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। वीज ग्राहकांना आकारण्यात येणारी सुरक्षा ठेव नेमकी काय आहे? तर प्रत्येक ग्राहकाच्या 30 दिवस म्हणजे एका महिन्याच्या वीज वापरानुसार वीज बिल पाठवलं जातं। वीज वापरल्याचे 30 दिवस, वीज देयक तयार करण्याचे 7 दिवस आणि पैसे भरण्याचे 15 दिवस असे साधारणपणे 52 दिवस वीज कंपनी पैसे वसूल न होता ग्राहकाला वीज पुरवठा करते। बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित होईपर्यंत तो ग्राहक साधारण 2 महिने वीज वापरतो। वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहक पैसे देईलच याची शाश्वती नसल्याने या वीज वापराचे पैसे बुडू नयेत यासाठी आर्थिक सुरक्षा म्हणून ही सुरक्षा ठेव आकारण्यात येते। सुरक्षा ठेव आकारण्याचे सूत्र नेमकं काय? नवीन वीज ग्राहकांच्या बाबतीत विजेचा वापर कशासाठी व किती आणि कोणत्या जागेसाठी होईल याच्या अंदाजानुसार, तर जुन्या वीज ग्राहकांसाठी मागील 12 महिन्यातील वीज देयकाची सरासरी काढून प्रत्येक ग्राहकाच्या वापरानुसार प्रत्येकाला वेगवेगळी सुरक्षा ठेव आकारण्यात येते। 1 एप्रिल 2022 पासून आता 2 महिन्यांची रक्कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येईल। या सुरक्षा ठेवीच्या रकमेवर वीज वितरण कंपन्यांकडून सध्या 4.25% या दराने ग्राहकांना वार्षिक व्याज दिले जाते आणि व्याजाची रक्कम वीज देयकातून वजा केली जाते। तर सध्या वीज वितरण कंपन्यांनी काय सवलत दिली आहे? या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्याचा बोजा ग्राहकांवर येऊ नये म्हणून 6 महिन्यांमध्ये 6 समान हप्त्यात ही रक्कम भरण्याची मुभा महावितरणसह राज्यातील इतर वीज वितरण कंपन्यांनी दिली आहे। यातून सुमारे 7 ते 7.5 हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात येईल।